एवढं मेहनतीने केलंय ते. श्री स्वामी समर्थ. आदरणीय गणेश महाराज करंजकर यांची आगमन झालेली आहे. सर्व मुंबईकरांच्या वतीने आपलं स्वागत आहे. माता भगिनी, संस्कृत शब्द वृक्ष यापासून औक्षण हा शब्द तयार झाला. अध्वचंद्र आपल्याला ही स्वामींची प्रार्थना आणि म्हणूनच म्हणायचे वाटते आपण आजच्या कार्यक्रमाची उत्सव उदंत आयुष्य लाभू आणि प्रवचनाच्या माध्यमातून स्वामी कार्याच्या प्रसाराचे व समाज प्रबोधनाचे कार्य अखंड चालू राहू ही स्वामींच्या गुरुमाऊलीची चरणी प्रार्थना. काही लांबून पाय पडायचं, हात लावायचा, लांबून पाय केंद्राच्या उद्घाटनाला दादा स्वतः होते 2020 आणि लगेच लॉकडाऊन जस्ट ओपनिंग झालं त्याच्या 15 दिवसात लॉकडाऊन. पण महाराजांनी पूर्ण लॉकडाऊन मध्ये कंटिन्यू सेवा चालू तेव्हापासून ती काळात ती आहे ती म्हणजे खंडित नाही झालं. कसं म्हणजे सगळ्यात 75 जण आतापर्यंत बसलेले सुरुवात यावेळी आपल्याकडे केलं चालते गुरुचरित्र वाचलं आता आता नाही गोया काहीच नको. इकडून जायला सगळे श्री फार छान तयारी केली तुमची. खूप तळमळ आहे ना खूप दिवसाची. जी टॉकीजवर बघितलं तुम्ही श्री स्वामी समर्थ. पूर्ण एकदा सगळ्यांनी जोरात जय जयकार करायचे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भगवान की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. भगता मानस होते रंग होते रंग जीव जडला चरणी तुझिया आदि वंदो तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ मोरया गजानना श्री गणराया आदि वंदो तुझ
धन्यवाद. धन्यवाद अरुण. वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दत्त बोल रे ब्रह्मानंदी डोल रे दत्त दत्त बोल रे ब्रह्मानंदी डोल रे स्वामी स्वामी बोल
रे ब्रह्मानंदी डोल रे स्वामी स्वामी बोल रे ब्रह्मानंदी डोल रे कामधेनु कल्पतरू कामधेनु कल्पतरू स्वामी माझे दत्त गुरु स्वामी माझे दत्त गुरु हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सत्वर पावरे दिगंबरा वर पौरे दिगंबरा शरणालो रे दिगंबरा दिगंबरा हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ टाळी वाजवायची भजन स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय हरि श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताभ्यो नमः ओम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्त अवतार दिगंबर यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः हात जोडायचे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपे च मालदण्डकमण्डलुदर कटयांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि मां पाहि मां पाहि मां आता करूया प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंदा जगद्गुरु सुखदाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तू चिरूपे नटलासी करता आणि करविता तूची हवी आणि होता दाता आणि देवविता तूची समर्था आणि छय जंगम आणि स्थिर तूची व्यापिले समग्र तुझ लागे आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्कचांतरे शास्त्रांती ही ना आवरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता येतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव पाप ताप आणि दैन्य
सर्व जावो निरसोण इहलोकी सौख्य देवो न परलोक साधन करवावे दुस्तुर हा भवसागर यांची पाववया पैलतीर त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पनानी वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिरे निरसोन ज्ञानार करू देई प्रगटोपे शांती मनी सदा वसो वृथा अभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गांचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करोणी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंचाने परमार्थ तेने सुगम मज लागी करताने करविता तूची एक स्वामीनाथा माझी या ठाई वारता मी पणाची नसे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्ही इकडे समोर का नाही बसत? समोर या, सगळ्यांनी समोर या. निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय हात विभूती नमन नाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंचामृतात हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती न सोडती तया जया स्वामी घेती हाती निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. हातवर बोला श्री स्वामी समर्थ महाराज श्री गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमौली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज सनातन हिंदू धर्म की जय. भारत माता की जय. ज्यांनी ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी तनाने मनाने धनाने सहकार्य केलं आपल्या सर्वांना नमस्कार करतो. व्यासपीठावर विराजमान असलेले माझे सहकारी माझ्या उजव्या बाजूला ज्यांचा महाराष्ट्रभर आवाज प्रसिद्ध आहे, जी टॉकीजवर माझ्यासोबत त्यांना तुम्ही पाहिलंय, हरिभक्त परायण माझे परममित्र, माझ्यावर बंधूप्रमाणे प्रेम करणारे शिवरामजी महाराज बोराडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचे स्वागत करूया. माझ्या डाव्या बाजूला उपस्थित असलेले मृदुंगमणी माझे परममित्र महेशजी महाराज सूर्यवंशी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. त्यांचा आदरयुक्त सत्कार आहे. माझ्या डाव्या बाजूला असलेले माझे बंधू केशवजी महाराज करंजकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि आमचे परममित्र आमचे पोरजे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि साऊंड सिस्टम असेल
मगाशी ज्या ताईंनी सूत्रसंचालन केलं, आमच्या दादांनी गणेश वंदना केली, आमच्या 2 दिदी होत्या, फार सुंदर त्यांनी नृत्य या ठिकाणी स्वामींच्या चरणी अर्पण केलं. आपल्या सगळ्यांना नमस्कार करतो. आपल्या सर्वांचा आदरयुक्त सन्मान करून माझ्या स्वामी चरित्र सेवेला प्रारंभ करतो. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता भजन आलं का टाळी वाजवावीच लागेल, जय जयकार आला का हात वर करावाच लागेल. विज्ञान आणि अध्यात्माची सांगड म्हणजे आपली मराठी हिंदू संस्कृती अस्मिता आहे. हात वर केले म्हणजे व्यायाम होतो आणि टाळी वाजवली म्हणजे एक प्रेशर घडतं. ते विज्ञान अध्यात्म आहे, आलं लक्षात. म्हणून थोडासा त्रास घ्या. माझी खात्री आहे या नियोजित वेळेमध्ये ज्या माझ्या माता भगिनी, पुरुष बांधव, बालगोपाल, आमचे पितृवर्ग, आपण जर एकाग्रतेने ऐकलं तर निश्चितच तुमच्या आयुष्यातले 1760 प्रश्न निश्चित मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही युट्यूबवर बघा, जी टॉकीजवर बघा, मी प्रत्येक कथेमध्ये प्रतिपादन केलंय. ज्यांनी ही कथा स्वामी चरित्र एकाग्र चित्ते करिता श्रवण, स्वामी चरित्र असेल तर माझे काढून द्या. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सचरित्र श्रवण करता परमानंद होय चित्ता, ओळखूया सत्य असत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तुर हा भवपंथ. जासी वानिती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. हे स्वामी चरित्रातलं बोलतोय. मी काहीच बोलणार नाही, आज स्वामी चरित्रच सांगणार आहे. मला तुम्ही बोलवलं कशासाठी? श्री स्वामी समर्थ चरित्र कथा सारामृताची, त्याच्यावरच बोलणार आहे. ऍक्च्युअली ते 3 तासात कंप्लीट होत नाही, त्याला कमीत कमी 21 तास लागतात आणि त्याच्यातही पूर्ण होत नाही. त्या जी टॉकीज वरती ते जे मुख्य आहेत, 7 दिवसाची कथा केल्यानंतर शूटिंग झाल्यावर ते जवळ आले आणि हात जोडून व्यासपीठाच्या समोर म्हणाले, मला म्हणे महाराजजी, हे स्वामी चरित्र तुम्ही म्हणाले का 7 दिवसात संपलं नाही, तुम्ही किती दिवस स्वामी चरित्र कथा कराल? म्हटलं 1 वर्षभर करू का? म्हटलं काय बात करता? अहो म्हटलं ही ओवीच याच्यात आहे. अहो हे स्वामी चरित्र भरला से क्षीरसागर, मुक्त करुणी श्रवणद्वार, प्राशन करा श्रोते हो, तुम्हा नसावा येथे वीट, सर्वदा सेवावे अकंठ, भवभयाचारिष्ट तेने चुके विष्णू म्हणे. हा अथांग समुद्र आहे. पण कशाचा समुद्र आहे? ज्ञानाचा. यातनं तुम्ही कितीही घेतलं तर समुद्रातनं कमी पडतं का? तुम्हाला मुंबईकरांना काही समुद्र नव्याने नाहीये. समुद्र कुणावर अवलंबून आहे का? उलट पाऊस पाणीच त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून हा स्वयंपूर्ण समुद्र आहे. हा स्वयंपूर्ण तेजस्वी प्रकाश, कोटी सूर्यांचे तेज हरी. सगळे ग्रंथ समजतील माऊली म्हणतात, पण स्वामी चरित्र कळणार नाही. कारण का? रोज क्रमशः 3-3 अध्याय का वाचायला सांगितले? अरे वाचून वाचून आमचं पाठ झालं, आता कशाला वाचायचं? त्याचं कारणच ते. कशी सेवा केली आणि महाराजांनी ती सेवा कशी समर्पित करून घेतली याचा गोड दृष्टांत म्हणजे स्वामी चरित्र आहे. म्हणून स्वामी सूत व्हायला कोणीच तयार नाहीये, बाळप्पा व्हायला कोणीच तयार नाहीये. सगळ्यांना हवी आहे सुंदराबाई. तेव्हा एकच होती, आता केंद्रात खूप आहेत. आमच्याकडचं सांगतो, इकडचं नाही. फक्त नावं मेले वेगळं आहेत, पण कॅटेगरी तीच आहे, सुंदराबाई. मग आपल्याला स्वामी सेवेच्या माध्यमामधून नुसती जप, नुसती पारायणाची सेवा मिळत नाही. या मार्गामध्ये आपल्याला समस्येनुसार सेवा दिली जाते. मी काही गोष्टींचा उलगडा या ठिकाणी कथा चालू असताना करणार आहे, परंतु
आपण कथेला सुरुवात करण्यापूर्वी भगवान विष्णूंचे जगोद्धारासाठी अनंत अवतार आहेत. मत्स्य कुर्म वराह दान स्वामी चरित्रातच आहे शेवटच्या अध्यायात. स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ अशी टाळी वाजवायची अशी. चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज. पण भजन चालू असताना एक टाळी. स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ. तुझ बुद्धीचा हो दाता तुझ बुद्धीचा हो दाता तुझ बुद्धीचा हो दाता तुझ बुद्धीचा हो दाता. चरणी ठेवीस माता चरणी ठेविला से माता चरणी ठेविला से माता चरणी ठेविला से माता. आदि नमो स्वामी तुझ 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 आदि नमो स्वामी तुझ. सर्व विघ्न निवारिता सर्व विघ्न निवारिता तुझी माझा माता पिता तुझी माझा माता पिता तुझी माझा माता पिता तुझी माझा माता पिता. आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ. तुझे चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज तुझे चरणी माझे काज. आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ आदि नमो स्वामी तुझ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. हात वर बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. येतो ना स्वामी त्या चोळपाच्या आधी निघाले. महाराज चालत होते आणि सेवेकरी पळत होते. चोळप्पा केवळ निर्धन आहा हा काय गोडवे आहेत. चोळप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण. लक्ष्मी होऊन आपण सहज आली तया घरी. कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा येते नाना प्रकारे त्रास देती परितोक दिन कंटाळे. चोळप्पाची सद्गुणी कांता तीही कळवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्तानंद स्वामी सेवेचा. स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती नगरवासी जनांची भक्ती म्हणू का. पण आता 9 वाजत आले ना. हे जसंच्या तसं सांगतोय तुम्हाला. महाराज गेले चोळप्पाच्या घरी. चोळप्पा गेला आणि हळूच बायकोच्या कानात म्हणला अगं काय
मला ना महाराजांचे पाय चरणाभिषेक करून धुवायचे, पाणी देते का? तुम्ही म्हणाल बायकोला काय विचारत होता चोळप्पा? कारण तिला 3 किलोमीटर वरून पाणी हंडाभर आणायला जायला लागायचं. 3 किलोमीटर. ती जोऱ्यात ओरडली, मी नाही देणार. 4 तास लागले मला एक हंडा पाणी आणायला. आज हा बाबा आला, उद्या तो बाबा आला, अभिषेक करायचा, देवपूजा करायची, तुम्हीच करा. स्वतःचे हातपाय मोडले का पाणी आणायला? चोळप्पाची सद्गुणी का? पण काय करेल बिचारी, एक हंडाभर पाण्यासाठी तिला एवढं लांब जायला लागायचं. स्वामींनी ऐकलं. स्वामी म्हणाले, चोळ्या, अरे दारात विहीर आहे, हा, धरण ओशाशी, कोरड घशाशी. अरे पाणी जवळ असताना एवढ्या लांब तुझी बायको कशाला जाते? म्हणे, स्वामी आजही तुम्ही अक्कलकोटला जा, चोळप्पाच्या मठात विहीर आहे, बावडी. महाराज 10 वर्ष झाले विहिरीला पाणी नाही. कोण म्हणतो पाणी नाही? असे काही चरित्रकार सांगता म्हणे महाराजांनी लघुशंका केली. नाही, महाराजांनी दिव्य दृष्टी टाकली. 7 फूट पाणी त्या विहिरीला आलं, नित्तळगार. हा पहिला स्वामींचा अक्कलकोट मधला चमत्कार आहे. कारण ते दत्त स्वरूप आहेत. चमत्कार कशासाठी? नास्तिकांनी नमस्कार करण्यासाठी. गाव आनंद श्री स्वामी तुम्ही उभं राहून नाचू शकता, उभं राहून नाचू शकता. ज्यांना पायाची कळ मोडायची ते उभे राहा. गाव आनंद श्री स्वामी समर्थ. चला चला, सेवेकरी सर्कल करायचं इकडं. उभे राहा. चला चला चला, आमच्या सेवेकरी माता भगिनी इथं सर्कल करा, गोल, छान पैकी गोल. वा वा वा. नाचगाव आनंद श्री स्वामी समर्थ. नाचगाव आनंद श्री स्वामी समर्थ.
समर्थ. नाचुगाव आनंद स्वामी समर्थ, नाचुगाव आनंद स्वामी समर्थ. नाचुगाव
श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. मी अपराधी पापी 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 पापी, अहंकारयुक्त सूर्य कधी बनणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. माय माझी माय स्वामी राज माझे माय माझी माय स्वामी राज माझे माय माझी माय स्वामी राज माझे स्वामी राया माझी काया, स्वामी राया माझी काया, आतुर जाईल तुम्हा पहाया. स्वामी राया स्वामी राया स्वामी राया स्वामी राया स्वामी राया स्वामी राया माझी काया, आतुर झाली तुम्हा पाया. या आता उशीर कासया, या आता उशीर कासया. दर्शन कधी देणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार, स्वामी कृपा कधी करणार. तव चरणाचे दर्शन आता, तव चरणाचे दर्शन आता, मला कधी घडणार, स्वामी कृपा कधी करणार. माय माझे माय स्वामी राज माझे माय माझे माय स्वामी राज माझे माय माझे माय स्वामी राज माझे स्वामी राज माझे स्वामी कृपा कधी करणार, दंबे षोडशोपचारे पूजिता, परी प्रिय नवेची समर्था, भावे पत्र पुष्पार्पिता, समाधान. स्वामींते बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. फार उशीर झाला, 9:30 झालेत. खूप बोललो मी, खूप बोलायचं राहून गेलं. पण जे काही बोललो ते स्वामी गुरु माऊलींच्या कृपेने बोललो. काय चुकलं असेल, नसेल आवडलं तुम्हाला, माझं मला द्या, मी जातो बघूर नाशिकला घेऊन. तुम्हाला आवडलं असेल तुम्ही सोबत न्या. कर्मधर्म सहगाने स्वामी माऊली तुमची कृपा आशीर्वादाने तुमचं कल्याण करो, तुमचं भलं हो, तुमचं चांगलं हो. तुमच्या हातून देशाची, समाजाची, आईबापाची आणि स्वामींची सेवा घडो. गोड स्वामींचं नाम तुमच्या मुखात येऊ, एवढीच विनंती आजच्या ह्या धर्मनाथ बीचच्या निमित्ताने करतो. फार सुंदर दिवस निवडला. तशी 2 तारीख होती, पण काही कारणास्तव ती कॅन्सल झाली, कारण स्वामींना आजचा दिवस अपेक्षित होता. आजची तिथी फार छान आहे. आज धर्मनाथ बीज आहे आणि आज केलेली सेवा, आज केलेला सत्संग आणि आज केलेलं अन्नदान हे हजारो वर्ष आपल्याला पुण्य, म्हणजे एका क्षणात हजारो वर्षाचं पुण्य प्राप्त करून देणार आहे. ती आजची तिथी आपल्या सेवेकऱ्यांच्या सर्व कुशल मार्गदर्शनाने, गुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादाने आणि स्वामींच्या शुभ प्रेरणेने ही सेवा या ठिकाणी मला करण्याची संधी प्राप्त झाली. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आपण सगळ्यांनी शांततेत बसून ऐकण्याचा प्रयत्न केला, आम्हाला शांततेचं सहकार्य दिलं. करता आणि करविता
तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसे माझी पूजा करी गोड तुष्ट हो परमेश्वर रूपम देही जयम देही यशम देही दिशो देही देही सौभाग्य आरोग्य देही मज महासुख धर्म की जय अधर्म का प्राणियों में विश्व का गो हत्या सनातन हिंदू धर्म की बोला श्री स्वामी समर्थ महाराज गुरुदेव दत्त त्र्यंबकेश्वर महाराज की गंगा गोदावरी माता की सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की बोला भारत माता नमः पार्वती पते हर हर उदयोस्तु मुंबा देवीची प्रार्थना वा 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 श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय बोला भारत माता छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की सनातन हिंदू धर्म की जय विठ्ठल 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 श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु सर्व सेवेकरांच्या वतीने मी आपले कृतज्ञता व्यक्त करते. आपलं हे समाज प्रबोधनाचं कार्य एक प्रकारे आपलं हे विश्व कल्याणाचा हा यज्ञच चालू आहे. तो अखंडपणे अविरतपणे असाच चालू राहो ही स्वामी चरणी प्रार्थना. त्यासाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभो आरोग्य लाभो ही स्वामी चरणी प्रार्थना. मुंबईची काही सेवेकरी आलेली आहेत त्यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावरती इथे यावं आणि काही सूचना आहेत तर त्या द्याव्यात. मुंबई पालघर सर्व मुंबई पालघर सेवेकरी यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावरती यावं. काही थोडक्यात मी आपल्याला विनंती करते की आपण 2 शब्द बोलावे. कोणी उठू नका. तो आवाज क्लिअर कर. आज एवढं मोठं भाग्य आहे की आज आपण श्री स्वामी समर्थ परिवार आज आपण सगळे एकत्र आहोत आणि आम्ही पालघर जिल्ह्यातून शिंदे साहेब मी असुदेव तावडे साहेब आम्ही सर्व आज ज्या ठिकाणी परमपूज्य गुरुमाऊलींचा मेळावा होणार आहे 17 तारीखला 17 मार्चला त्या भूमीतून डायरेक्ट आम्ही आज हे प्रवचन ऐकण्यासाठी डायरेक्ट वज्रेश्वरीतून आज म्हणायचं आम्ही इथे तुमच्या इथे आलेलो. ताई खूप खूप धन्यवाद आम्हाला इथे बोलण्याची हे दिल्याबद्दल. एकच मी बोलू इच्छितो जास्त काय वेळ घेणार नाही. परमपूज्य गुरुमाऊली ह्याच्याबद्दल आज काय जे महाराजांनी तुम्हाला सांगितलं आपली आई आज 17 तारीखला सर्व मुंबईकरांच्या दर्शन देण्यासाठी मुंबईला येत आहेत. ते कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही सर्व मुंबईमध्ये येत आहेत. व सर्व सेवेकरांनी जास्तीत जास्त सेवेकरांनी वज्रेश्वरी इथे आपली सेवा रुजू करावी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ नाला संपारा पालघर जिल्हा. आणि आज वज्रेश्वरीला देवीचं मानसन्मान सप्तशती पाठ करून तुमच्याकडे चाललं. श्री स्वामी श्री स्वामी इतकं बरं स्वामींची कृपा माऊलींची कृपा त्यांच्या सगळ्यांचं मार्गदर्शन आशीर्वाद आहे. असेच आमच्याकडे नक्की पालघरला मी आलो नाही यायचं प्रॉपर पालघर
पूर्ण पालघर जिल्हा डहाणू पासून ते अगदी आलो नाही विरार तिकडे, मला यायचंय तिकडे, येतो नक्की नाही. पालघरला येतो आम्ही, पालघरला हो हो पालघरला मला यायचंय. हीच मोठी फार देणगी आहे. पालघरला येतो ना मी, नक्की येतो. नाही म्हणत नाही मी, स्वामींच्या कृपेने नक्कीच येणार मी.